आता नुकत्याच 2024 रोजी पुसद वाचनालयाची निवडणूक पार पडली होती। त्यामध्ये योगेश राजे हे अध्यक्षाखाली यांच्या निवडणूक पार पडली होती आणि आता पुन्हा एक निवडणूक आपल्या माध्यमातून निवडणूक झालेली आहे आणि आपल्यासोबत धर्मेंद्र जळगावकर आहेत। कशा प्रकारे आज पुसदकर पूर्णपणे भ्रमित आहे, नेमकं पुन्हा निवडणूक होण्याचं कारण काय आणि काय सांगू शकतो? देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय जे आहे साहेब, त्या वाचनालयाला 135 वर्षाची सांस्कृतिक परंपरा आहे। गावात त्याकडे पाहण्याचं लोकांचा दृष्टिकोन जो आहे अतिशय चांगला आहे आणि अशा या इतक्या चांगल्या सांस्कृतिक व्यासपीठावर या लोकांनी जे निवडणुकीची प्रक्रिया केलेली आहे ती मुळात निवडणुकीची प्रक्रियाच नाही आहे। त्यांनी जे काय केलं ते फक्त कागदोपत्री करून ते सगळीकडे पब्लिश केली ती घटना। त्यानंतर रितसर सचिवांनी जी नोटीस काढून निवडणूक घेतलेली आहे, प्रत्येक पेपर पब्लिकेशन आहे या गोष्टीचं, सचिव चंद्रकांत गजबी यांनी जे पेपर पब्लिकेशन करून निवडणूक घेतलेली आहे लायब्ररीच्या घटनेनुसार, त्या घटनेनुसार आम्ही सर्व जितके पदाधिकारी निवडून आलेले आहोत ते आम्ही त्या प्रोसिजरनुसार निवडून आलेले आहोत। त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यापासून ते आम्हाला प्रमाणपत्र वितरित करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रोग्राम मुळात आता अविरोध जर झाली नसती तर कदाचित 26 तारखेला यामध्ये मतदानसुद्धा झालं असतं, कारण 11पेक्षा भरपूर फॉर्म जास्त आले होते। जवळपास एकूण 20 फॉर्म आले होते यामध्ये, परंतु त्यामधील 9 लोकांनी विड्रॉल केल्यामुळं ही निवडणूक अविरोध झालेली आहे। त्यामुळे मुळात आता जी काही कार्यकारिणी नियमानुसार आहे ती आमचीच आहे। नव्याने जी कार्यकारी गठीत झाली त्याचे सचिव ॲडव्होकेट आणि लोक आपल्यासोबत आहेत। आपल्याला काय वाटलं भाऊ त्यांच्या कार्यकारिणीमध्ये त्रुटी? आणि दुसरा विषय की आज आपल्या दोन्ही निवडणूक झाला याला स्टे आलेला आहे का आणि पुढची आपली प्रक्रिया काय आहे? नमस्कार। सर्वप्रथम सर्व देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाचे सभासद आणि जनतेला आमच्याकडून नमस्कार। आणि आज आपल्या या संस्थेबद्दल जी काही चर्चा कुचर्चा सुरू आहे त्याबद्दल एक छोटासा स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। खरं तर 2021ला ज्या कार्यकारिणीची मुदत संपली होती त्यानंतर त्यावेळेसचे माजी अध्यक्ष योगेश राजे यांनी नियमानुसार आणि घटनेनुसार निवडणूक लावून गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक घ्यायला पाहिजे होती। वाचनालयाची घटना याच्यात स्पष्टपणे नमूद आहे की वाचनालयाची निवडणूक आणि कार्यकारिणी कशी गठीत करावी आणि ती गुप्त मतदान पद्धतीने गठीत व्हावी आणि निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया राबविण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख होता। आणि त्यानुसार माजी अध्यक्षांनी निवडणूक प्रक्रिया सुरूही केली होती। 2023च्या 10व्या महिन्यात 29/10/2023 रोजी निवडणूक प्रक्रिया स्वतः त्यांनी केली, कच्ची यादी सुद्धा प्रकाशित केली आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रिया बंद पाडली। सर्व सभासदांनी सुज्ञ लोकांनी त्यांना विचारलं की जी तुम्ही प्रक्रिया बंद पाडली आहे ती सुरू करा। त्यांनी त्यासाठी लोकांनी त्यांना अर्जही दिला, निवेदनही केलं, पण त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही। त्यानंतर काही सुज्ञ सभासदांनी धर्मदाय आयुक्तांकडेही ती तक्रार दाखल केली की निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, परंतु माजी नगर अध्यक्षांनी ती प्रक्रिया सुरू केली नाही आणि मध्यंतरी कुठल्या तरी घटनेच्या बाहेर जाऊन नियमबाह्य पद्धतीनं बेकायदेशीररित्या त्यांनी एक कार्यकारिणीची घोषणा केली ज्याला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही आहे, जी पूर्णपणे अवैध आहे, बेकायदेशीर आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं असलं तर उलटा चोर कोतवाल को डाटे, म्हणजे स्वतः चोरी करायची, स्वतः रॉंग बॉक्समध्ये असताना स्वतः कायद्याचा घटनेचा या संस्थेच्या घटनेचा पालन न करता, नियमांचं पालन न करता फक्त आपली संस्था हे गिळंकृत करायची आहे, त्याच्यावर हुकुमशहासारखा बसून जायचं आहे म्हणून चालवलेली खटाटोप आणि सर्व हे कट कारस्थान। त्यामुळे आम्ही सर्व सभासदांनी एक आमसभा बोलवली 2024ला मार्चमध्ये आणि आमसभेमध्ये निवडणूक घेण्याचा ठराव झाला आणि त्यानुसार लोकशाही पद्धतीनं विधायक मार्गानं निवडणूक प्रक्रिया पार होऊन आमची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आणि हे सर्व
पारदर्शीपणानं झालेला आहे. सविस्तर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की वृत्तपत्रात जाहिरात आली, सर्व प्रक्रिया पार पडली, सगळं होत असताना आता आम्हाला खोटं ठरवण्याचा हे जे खटाटोप यांनी सुरू केला आहे, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की आधी हे खरं आहे असं यांनी सभासदांना व जनतेला पटवून सांगावं. यामध्ये अनेक कुठेतरी आपल्या पुस्तकचं सार्वजनिक वाचनालयाचं त्याला अशा या प्रक्रियेमुळे कुठेतरी एक छबी वेगळ्या प्रकारची निर्माण होत आहे. आपल्या या 135 वर्ष जुन्या देशभक्त शंकरराव सार्वजनिक एक नावाजलेल्या नामांकित संस्थेची बदनामी होत आहे. इथला सर्व व्यवस्थापन चुकीच्या मार्गाने जात आहे. कितीतरी गैरप्रकार घडत आहेत. या सगळ्या गोष्टीला पाहूनच आम्ही हे पाऊल उचललं. कारण माजी अध्यक्षांनी लोकशाही आणि घटनाच आपल्या पायदळी तुडवली आणि त्यांची जे काही गैरप्रकार आहेत, जे काही प्रकरणं आहेत आणि त्यांची जी महत्वाकांक्षी आहे की आता मी ज्या मरेपर्यंत, जसं राष्ट्रपती चीनचे पुतीन आहेत त्यांनी एक ठराव घेतला की मरेपर्यंत मी राष्ट्रपती राहणार, अशाच प्रकारची त्यांची काहीची महत्वाकांक्षा आहे. आणि त्या अनुषंगानं त्याने जे सर्व बेकायदेशीर कारवाई केली आहे त्याला थांबवण्यासाठीच आणि या संस्थेची छवी, या संस्थेला असलेला महत्त्व हे कायम ठेवण्यासाठीच आम्ही हे लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेऊन आम्ही कामाला लागलो आहोत. आणि आमची जी काही इथून पुढं जी काही आमची कारवाई असेल किंवा आम्ही जे काम करणार आहोत ते लोकशाहीला धरूनच करणार आहोत. शेवटी या सगळ्या संस्थेच्या कारवाईला घटना हीच आधार असल्या कारणाने आणि घटनेनुसारच आम्ही सर्व काही करत असल्या कारणाने आम्ही कायद्याचं पालन करत आहोत आणि संस्थेच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही कार्य करत आहोत. नक्कीच आमची महापंच नावाची क्लिप यवतमाळच्या धर्मदाय ऑफिसला सुद्धा जाईल. संबंधित अधिकाऱ्यांना आपण काय आमच्या न्यूज चॅनलद्वारे विनंती करू शकता? आम्ही फक्त एवढीच विनंती करतो की धर्मदाय आयुक्त कार्यालय हे दंडाधिकारी कार्यालय आहे, हे न्यायालय व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांना कुठलीही मागणी करणं किंवा कुठलाही निर्देश देणं आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु त्या न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि धर्मदाय आयुक्तांचं जे न्यायालय आहे ते आम्हाला न्याय देईल ही आमची अपेक्षा आहे. आपल्यासोबत संस्थेचे कोषाध्यक्ष अजय भाऊ पुरोहित सुद्धा आहेत. भाऊ, असंही आमच्याकडे एक मेसेज आला की सभासदांनी आपली जी नवीन कार्यकारिणी झालेली आहे यांनी जवळपास 5 ते 6 वर्षापासून सार्वजनिक वाचनालयाची फी सुद्धा भरलेली नाही. काय सांगू शकाल? नमस्कार. सर्वप्रथम मी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या सभासदांचे आभार व्यक्त करतो. आणि जो प्रश्न आपण विचारलेला आहे, मुळातच निवडणूक प्रक्रिया जी असते ही निवडणूक प्रक्रिया जे योगेशराजे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकारिणीतल्या सचिव व बाकीच्या सदस्यांनी आमसभेत ठरवलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वानखेडे साहेब यांची नियुक्ती केली होती. त्याच अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतदार यादी प्रकाशित केली. सार्वजनिक वाचनालयात ती लावल्या गेली. त्यानंतर त्यानुसार त्याच्यावरही आक्षेप घेण्याची दिनांक टाकलेली होती, परंतु तिथेही कोणी आक्षेप घेतला नाही. त्यानंतर नामनिर्देशन पत्राच्या तारखेपासून तर छाननीपर्यंत सगळी सोपस्कर प्रक्रिया पार पाडल्यानंतर छाननीला सुद्धा कोणी आक्षेप घेतला असता तर ते फॉर्म कटले असते, आपण समजू शकतो. परंतु आमचे जे काही संचालक यामध्ये आहे आणि ज्यांच्यावर बिनबुडाचे आरोप ही कार्यकारिणी करते आहेत, सर्वांचे व्यवस्थित पैसे भरलेले आहेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पुनश्च एकदा मी या ठिकाणी आपले सुद्धा अभिनंदन करतो की आपण हा मुद्दा वाचनालयाचा जो आज पुसदमध्ये चर्चिला जात आहे, हा चर्चिला जायला पाहिजे नव्हता, परंतु याला वाचा फोडण्यासाठी महापंचनामा न्यूजनी याची दखल घेऊन आमची सगळ्यांची भेट घेतली व आमचं जे काही म्हणणं होतं हे लोकांसमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक सुरुवात केली. त्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्यासोबत देशभक्त सार्वजनिक वाचनालयाचे सहसचिव सर आहेत. आणि सर, आज बऱ्याचशा संस्था आहेत, पण सार्वजनिक वाचनालय ही संस्था सर्व संस्थांपेक्षा थोडीशी वेगळी मानली जाते. आणि अशा प्रकारचं आज एक प्रकारचं तिथं राजकारणही होत आहे का, आणि काय सांगू शकता? नमस्कार. देशभक्त शंकररावजी सरनाईक सार्वजनिक वाचनालय
ही पुसदच्या दृष्टिकोनातून एक बौद्धिक चळवळ होती आणि पुसदच्या या परंपरेला या झालेल्या प्रकारामुळं कुठेतरी गालबोट लागला आहे असं समाज मनामध्ये याची चर्चा सुरू झालेली आहे. नव्हे तसे घडलेले आहे असे आम्हा सर्व कार्यकारिणीला वाटते, नागरिकांनाही वाटते. त्याचं कारण आहे की इतकी जुनी परंपरा असलेलं हे बौद्धिक म्हणजे एका प्रकारे सदावर्त पुसदचं ज्ञानाचं त्या ठिकाणी कुठेतरी वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करून या पूर्ण ज्ञानाच्या या महायज्ञाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे असं वाटते. खरं म्हणजे अशा प्रकारच्या ज्ञानाचा महासत्र या ठिकाणी सुरू असलेल्या या जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या मध्ये अशा प्रकारचे व्यवहार घडणं खरंच लांछनास्पद आहे. आणि या दृष्टिकोनातून जे आता लोकशाही मार्गानं या ठिकाणी कार्यकारिणी गठीत झालेली आहे त्या कार्यकारिणीचा कार्यभार कालपासून स्वीकारला आहे आणि या ठिकाणी पुसदच्या या सांस्कृतिक वातावरणामध्ये अधिक निकोप वातावरण कसं राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आम्हा सर्वांच्या महापंचनामा न्यूजच्या संपादकांनी या ठिकाणी आमच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याबद्दल सर्वच आमच्या सार्वजनिक वाचनालयाच्या नवगठित कार्यकारिणीतर्फे धन्यवाद व्यक्त करतो.